या मिस्सी रोटी सोबत भरलेली हिरवी मिरची किती भन्नाट लागेल ना, की ह्याला भाजीची गरजसुद्धा पडणार नाही. चला तर आज बनवूया एकदम चविष्ट मिस्सी रोटी विथ भरलेली हिरवी मिरची. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये जिरे, अजवाईन, हळद आणि मीठ आणि काळी मिरी पावडर आणि सौंफ आणि कसुरी मेथी टाकून ह्याला मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं 2 चमचे तेल टाकून थोडं पाणी टाकून ह्याला मस्त असा टाईट डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. डो तयार झाल्यानंतर ह्याला 10-15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं. एक साईडला पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे. याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून हे पण फ्राय करून घ्यायचा. नंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा, तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. याच्यामध्ये धना पावडर, गरम मसाला, मीठ, तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला. हे पण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 2 चमचे ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. आपली मिरचीची स्टफिंग तयार आहे. मग मिरची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये असे धुवून स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये रेषा पाडायच्या आणि त्या रेषामधले मिरचीमधले पूर्ण बी बाजूला काढायचं आणि त्याला मीठ लावून घ्यायचं आणि ते स्टफिंग भरून घ्यायची आहे. मधून मीठ लावल्याने भरपूर अशी चव येते. नंतर एक पॅन घ्यायचा, त्याच्यावर भरपूर तेल टाकून मिरची फ्राय करायला घ्यायचं. एकदम बारीक आचेवरती ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्लेम हाय करायची नाही, जेणेकरून मिरची भाजणार नाही व्यवस्थित आणि त्याला चव पण येणार नाही. बघू शकता मस्त आपली मिरची रेडी आहे. आताच बनवूयात आपण पराठा मिस्सी रोटी. त्याच्यासाठी कांदा घेतला आहे, बारीकची कोथिंबीर आणि मिरची टाकायची, याला मिक्स करायचं आहे. पीठ पण आपल्या व्यवस्थित भिजून झालं आहे. त्याला थोडंसं पीठ लावून चपाती जशी लाटतो आपण तशीच लाटून घ्यायची आहे. त्याच्यावरती हे स्टफिंग कांदा कोथिंबीरचे टाकून घ्यायचं आणि थोडंसं चिपकावून घ्यायचं. नंतर आपण ना याला उलटं सुलटं करून ना नंतर याच्यावरती पाणी लावायचं आणि तव्यावरती गरम तव्यावरती याला पलटून घ्यायचं. आणि जसे आपण नान वगैरे तंदूर भाजतो ना, सेम तशा प्रकारे याला उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. शेवटी त्याच्यावर बटर तूप लावून तुम्हाला जे आवडेल ते लावायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचे. तयार आहे आपली मिस्सी रोटी. तयार आहे आपली मिस्सी रोटी आणि भरलेली मिरची. एवढी चविष्ट लागते ना, तुम्ही भाजीसुद्धा याच्या पुढे फेल आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.